मराठी 421 YCMOU. तर आता आपलं शेवटचं सेमिस्टर त्या फोर्थ सेमिस्टरचं बुक 1 421चं भाषेचा उपयोजन लक्ष अभ्यास. पुस्तक 1 मधील मराठी भाषेचं विविध क्षेत्रीय अभ्यासनी ह्या पुस्तकातील आपण घटक 5 बघूया. तर घटक 5 आहे की विविध क्षेत्रातील संकेत व्यवस्था, भाषिक आणि सामाजिक संकेत व्यवस्था आपण बघणार आहोत. तर यामध्ये सामान्य माणूस व सर्जनशीलता, भाषिक संकेत व्यवस्था, सामाजिक संकेत व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, या घटकात आपण विविध क्षेत्रातील संकेत व्यवस्था कशी असते, ती समाज व भाषांच्या संदर्भात कशी कार्य करते हे पाहणार आहोत. या घटकाचे अध्ययन केल्यानंतर आपल्याला सामान्य माणसाची भाषिक सर्जनशीलता कशी असते ते समजेल. विविध अथवा विशिष्ट क्षेत्रातील भाषिक संकेत व्यवस्था कशा असतात ते ध्यानात येईल आणि विविध अथवा विशिष्ट क्षेत्रातील सामाजिक संकेत व्यवस्था कशी असते हे पण ध्यानात येईल. आता आपण प्रास्ताविक बघूया की समाजात विविध क्षेत्रे असतात. खेळ, शिक्षण, धर्म, मंदिर, बाग, क्रीडांगण, घर, शेती, बँक, शेअर मार्केट, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, बाजार, दवाखाना, संगणक, मोबाईल, दूरदर्शन, आकाशवाणी, साहित्य अशी या क्षेत्रांची नावे सांगता येतील. यांना लघु क्षेत्रेही म्हणता येतील. ग्रामीण या क्षेत्रांतर्गत शेती, कीटकनाशके, पिके, सावकारी, शेतकरी अशी छोटी छोटी क्षेत्रे येतील. धर्म या क्षेत्रांतर्गत देव, मंदिर, लग्नकार्य, सण, उत्सव अशी छोटी छोटी क्षेत्रे येतील. या प्रत्येक क्षेत्रामध्ये विशिष्ट संकेतपूर्ण भाषेचा वापर होत असतो. त्या क्षेत्राचे सामाजिक संकेत असतात. शेअर मार्केटची भाषा तेथील संकेतपूर्ण शब्द असतील, तर खेळाच्या क्रीडांगणावरील त्या खेळामध्ये शब्द वेगवेगळे असतील. मोबाईलशी संबंधित शब्द वेगळे जाणवतील. आता विषय विवेचन आपण बघूया की हल्ली संगणक आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे प्रसारमाध्यमांची खूपच प्रगती झालेली आहे आणि त्यामुळे वृत्तपत्र, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्यानंतर ईमेल, SMS आणि संगणक व मोबाईलद्वारे व्यक्त होणारी सर्व प्रसारमाध्यमे अग्रेसर आहेत. ट्विटर, व्हॉट्सॲप, फेसबुक यांच्या सहाय्याने संवाद साधला जातो. ट्विट म्हणजे चिवचिव. पक्षी ज्याप्रमाणे नादमय व काही क्षणभरच चिवचिव करतो, त्याचप्रमाणे 140 शब्दांपर्यंत ट्विटरवर लेखन करायचे असते. अर्थात एखादा उद्धार लिहिला तरी पुरेसे असते. अमिताभ बच्चन अथवा सचिन तेंडुलकर यांचे एक ट्विट महत्त्वाचे ठरू शकते. अर्थात ही झाली प्रगत समाजातील भाषिक देवाणघेवाण. मात्र मराठी समाजाची विभागणीच करायची झाल्यास ग्रामीण व शहरी अशी करता येईल. या वर्गीकरणानुसार त्या समाजाची संकेत व्यवस्था व भाषिक संकेत कार्यरत असतात. शहरी व मध्यमवर्गीय माणसे ग्रामीण माणसाला गावठी व अडाणी समजतात आणि ग्रामीण माणूस शहरी माणसांना लई शहाणी समजतात. मात्र ही दोन्ही गटातील माणसे सामान्य माणसेच असतात. त्यांची भाषिक सर्जनशीलता आपण पाहूया. आता सामान्य माणूस आणि सर्जनशीलता. माणसाकडे अगदी बालपणापासून भाषिक सर्जनशीलता असते. साधारणतः 4 वर्षाच्या वयाच्या मुलाला त्याच्या गरजेच्या सर्व भाषिक प्रक्रिया करताना भाषेशिवाय त्याचे काही अडले आहे, त्याला भाषेची अडचण आली आहे असे होत नाही. त्याला समजेल तशी एखादी गोष्ट ते सांगत असते. लहान मुलाच्या गालाला मुंगी चावली तर ते मूल रडू नये म्हणून आईला त्याला सांगते की मुंगीने तुझ्या गालाचा पापा घेतला आणि दुसऱ्या दिवशी हाताला मुंगी लावते. त्यावेळी तेच मूल आईला सांगते, आई आज मुंगीने माझ्या हाताचा पापा घेतला. त्याच्या कथा गोष्टीत हत्ती दादा, गाढव मामा, मुंगी ताई, प्राणी मित्र, मोठी माणसे बनून येतात. मुलांच्या मनातील सर्जनशीलता तेथे खत पाणी त्यांना मिळत असते. तोंड धुण्यासाठी असलेल्या बेसिनमध्ये केस पडलेले पाहून 4 वर्षाची मुलगी म्हणते, अगं हे बेसिन आहे की केशिन. केशिन शब्द तयार करण्यात ती मुलगी सर्जनशीलताच व्यक्त करते. सामान्य माणूस पदोपदी अशी सर्जकता दाखवत असतो. म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, सुभाषिते, चारोळे, दैनिक सकाळमध्ये येणारी ग्राफिटी सारखी चमकदार वाक्य ही सर्जनशीलतेचीच उदाहरणे असतात. पी हळद हो गोरी, अगं म्हशी मला कुठे नेशी. श्री शेणाची पत्नी अनंत काळाची माता असते. मरावे परी कीर्ती रूपे ओरावे. या रचना भाषिक सर्जनशीलतेचीच उदाहरणे आहेत.
आपणाकडे असणारे मूलभूत भाषिक ध्वनी मर्यादित आहेत. त्यांच्या सहाय्याने आपण शब्द निर्मिती, वाक्य निर्मिती करीत असतो. त्यानंतर भाषिक संकेत व्यवस्था आपण बघूया. आता सामान्य माणूस आणि सर्जनशीलता आपण बघितली. सर्जनशीलता म्हणजे काय, जी की आपल्याकडे उपजत असते, त्यातून काहीतरी नवीन करायची भावना म्हणजे सर्जनशीलता. आता त्यानंतर भाषिक संकेत व्यवस्था. भाषा आणि समाज या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक असल्याने त्यांची संकेत व्यवस्था समाजातील बहुतांशी घटकांना माहीत असते. आपण पाहुण्यांच्या, नातेवाईकांच्या घरी जातो तेव्हा तिथे आपली मुले दंगा करीत असतील तर आपण मुलांकडे पाहून डोळे वटारतो, त्यांना गप्प बसवतो. दुःखी माणसांचे सांत्वन करण्यासाठी आपण त्यांच्या खांद्यावर थोपटल्यासारखे करतो. अंध माणसे आवाजावरून किंवा सुगंधावरून व्यक्तिवस्तू अचूक ओळखतात. गुलाल उधळून आनंद व्यक्त केला जातो. टाळ्या वाजवून पाठिंबा दिला जातो. आकाशात कबुतरे सोडून शांततेचा संदेश दिला जातो. असे विविध संकेत भाषिक संदेशनाचेच कार्य करत असते. मात्र हे संकेत सर्वसामान्य असावे लागतात, नाही तर गोंधळ होईल. दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी नसणाऱ्या कालखंडात शिवाजी महाराज होऊन गेले. पन्हाळगडाहून विशाळगडाला जाताना त्यांनी बाजी प्रभू देशपांडे यांना सांगितले, विशाळगडावर पोचल्यावर तोफांचे आवाज होतील. महाराज विशाळगडावर पोचले, तोफांचे आवाज झाले. बाजी प्रभूंना महाराज सुखरूप विशाळगडावर पोचल्याचा संकेत वा संदेश मिळाला. अर्थातच असे संकेत हावभावात्मक व सर्वांना चटकन समजणारे असतात. त्यातून विशिष्ट भाषिक संदेशन होत असते. कुकरची शिट्टी, रेल्वे इंजिनची शिट्टी, मोटारचे हॉर्न, सैन्याच्या छावणीतील बिगुल, युद्धाच्या सुरुवातीला फुंकलेले रणशिंग, दारावर बेल या आवाजांना, ध्वनींना विशिष्ट अर्थ आहे. रहदारीच्या रस्त्यावर चौकात तांब, डाक पिवळा, हिरवा या रंगाच्या दिव्यांना विशिष्ट अर्थ असतो. तांबडा, पिवळा, हिरवा क्रमशः तो धोका, थांबा आणि जा असा अर्थ असतो. थोडक्यात असे भाषिक संकेत स्पष्ट व निर्दोष असतात. एका कामासाठी दोन संकेत असे होत नाही. एका संदेशनासाठी एकच संकेत असल्याने गोंधळ होत नाही. आदिमानव अंधारात आग पेटवून आपल्या अस्तित्वाची जाणीव देत होता. आजही हरवलेली माणसे कापडी निशाण उभे करतात, रंगाचं धूर आकाशात उधळतात किंवा रात्रीच्या वेळी आग दर्शवतात. तसे चित्रपटातून दाखवले जाते. यात चालत आलेल्या संकेतावरच आधारित असते. नारळ फोडून उद्घाटन करणे, नमस्कार करून आदर व्यक्त करणे, गुलाबाचे फूल देऊन जिव्हाळा प्रेम व्यक्त करणे, पुस्तक देऊन मैत्री वाढवणे ही संकेतच असतात. आधुनिकतेने कृत्रिम भाषिक संकेत निर्माण झाले. एक्सरे, ECG, लाईट वापराचे मीटर, पाणी वापराचे मीटर, 7 सारखा शुभ आकडा, 7 स्वर्ग, सप्तपदी, 7 नद्या, 7 सागर, 7 पर्वत इत्यादी यांना विशिष्ट संकेत असतो. या सर्व भाषिक संकेत व्यवस्थांनी भाषा व्यवहार, समाज व्यवहार पार पाडले जातात. सामाजिक संकेत व्यवस्था. आता आपण सामान्य माणूस व सर्जनशीलता, भाषिक संकेत व्यवस्था थोडक्यात माहिती मी सांगितली. आता सामाजिक संकेत व्यवस्था. कुटुंब, न्याय, धर्म, शिक्षण सामाजिक संस्था आहेत. त्याचप्रमाणे भाषा ही सुद्धा एक सामाजिक संस्था आहे. समाजातील कोणतेही व्यवहार होण्यासाठी माणसे भाषेच्या सहाय्याने एकत्र येतात. पुढच्या पिढीला संस्कृती सुपूर्द करण्याचे कार्य भाषा करीत असते. शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लोकोक्ती या भाषेतल्या गोष्टी सामाजिक संकेताशी जोडलेल्या असतात. देवचार, घराटे, पाहुणे, जत्रा, नवस, सण, रंगपंचमी, दिवाळी असे शब्द विशिष्ट संकेत अर्थ प्रसंग घेऊन येतात. मांडव शोभा करणे, भटवाडीत कोंबडं, सुगवता सूर्य, भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, देश तसा वेश, आपलेच होठ आपलेच दात यासारख्या म्हणी वाक्प्रचार यांना विशिष्ट समाज संकेत आहेत. गोगलगाय पोटात पाया यातील सगळे विशिष्ट अर्थ आपल्याला दिसतात. सामाजिक संकेत दीर्घकाळाने पक्के झालेले असतात. आई वडील आणि गुरु शिक्षक यांना मराठी समाजात आदरार्थी संबोधनाचे बोलले जाते. अरे तुरे अथवा एकेरी शब्द संबोधले जात नाही. समाजातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार, नमस्ते, शुभरात्री, शुभ सकाळ अशा छोटे छोटे उद्गारांनी आदर दर्शवला जातो. कसं काय चाललंय, पीक पाणी उत्तम आहे ना, असे प्रश्न विचारून आपण खुशाली विचारण्यासाठी आपण असे प्रश्न करतो. शुभ कार्यात प्रथमतः गणेशाची पूजा करणे, सण, लग्न, उत्सवाच्या वेळी घराच्या चौकटीला तोरण बांधणे, दिवाळीसारख्या सणाला दारात रांगोळी काढणे हे समाजाचे शुभ संकेत आहेत. या संकेतानुसार भाषेतील शब्द, शब्दोच्चार यांची रचना झालेली असते. थोडक्यात भाषिक संकेत व समाजातील संकेत यांचा अनोन्य संबंध आहे.
पुढे अविनाश बिनीवाले यांचा एक लेख दिलेला आहे. त्या लेखातून त्यांनी स्त्रीचं भाषिक स्थान दर्शवलं आहे. मराठी संस्कृत अपभ्रंश. अपभ्रंश म्हणजे मूळ रूप नष्ट झालेली विशेषतः भाषा. अशा भाषांच्या काळात तसेच पंजाबी, कोल्हापुरी, मुंबई येथील भाषेत स्त्रीला उद्देशून कशी संबोधने येतात याचाही आढावा घेतला आहे. अविनाश बिनीवाले यांनी भाषा आपली सर्वांचीच या पुस्तकात लिहिलेला एक भाषिक संकेत व्यवस्था, एक लेख भाषिक संकेत व्यवस्था व सामाजिक संकेत व्यवस्था स्पष्ट करणार आहे. तो आपण बघूया. स्त्रीचं भाषिक स्थान. स्त्रीचं भाषिक स्थान. मैत्रेयी, गार्गी म्हणजे प्राचीन काळातील भारतीय विद्वान स्त्रिया वगैरे विदुषींचा विषय निघाला की त्याकडे दुर्लक्ष करून भारतात फार पूर्वीपासून स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत. अशा तऱ्हेची आक्रमक भूमिका घेणारी मंडळी आपल्याला प्रत्यक्ष भेटतात. पूर्वी काय होतं त्याबद्दल अनेक ग्रंथांमधून अंतर्गत पुरावे वगैरे गोळा करून चर्चा, वाद रंगवले जातात. पण पुरावे म्हणून सादर केलेल्या ग्रंथाच्या भाषेचा विचार फारसा कोणी केलेला दिसत नाही. आता स्त्रीचं भाषिक स्थान आपण बघतोय की वैदिक आणि संस्कृत भाषांचा विचार केला तर अगदी स्पष्ट दिसतं की या भाषांमधल्या क्रियापदांमध्ये प्रथम पुरुषी किंवा द्वितीय पुरुषी रूपांमध्ये लिंगभेद नाही. याचा सरळ अर्थ स्पष्ट होतं की स्त्री पुरुष जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ते अगदी समान पातळीवरून बोलत असत. त्यांच्यात उच्च नीच असा कोणताही भेद नव्हता की स्त्री पुरुष असा लिंगभेद नव्हता. याचाच हा ढळढळीत पुरावा आहे. संस्कृत भाषेत क्रियापदांची रूपं आणि एवढीच नव्हे तर अस्मद आणि उष्मद ही सर्व नाम यांच्या बाबतीत कसलाही लिंगभेद नाही, मुळीच नाही. आगच्छती, करोती, पिबती, पुच्छामी, लिखशी, मया, त्वया, तुभम्य कोणतेही रूप घ्या, यात कुठेही संस्कृत भाषेत पुसटसाही लिंगभेद आढळत नाही. स्त्रियांच्या कौटुंबिक सामाजिक स्थानाबद्दल वाद घालून तिचं स्थान काय अशा प्रकारचे प्रश्न स्त्रियांचे कैवारी स्त्रीवादी नेते नेहमीच चर्चेला घेत असतात. आणि अशा वादांमध्ये स्त्रियांचं स्थान फार प्राचीन काळापासून दुय्यम आहे वगैरे गोष्टी उघडून बोलल्या जातात. पण भाषेच्या अंतर्गत पुराव्यावरून असं स्पष्ट दिसतं की अभिजात संस्कृतीच्या काळात तसं काही नव्हतं. अभिजात म्हणजे अत्यंत शस्त्रशुद्ध प्रमाणबद्ध भाषा. या संस्कृतीनंतरचा काळ म्हणजे प्राकृत, अर्धमागधी, सौरसेनी, पैशांची वगैरे अपभ्रंश भाषांचा काळ. हा काळ भारतीय भाषांच्या दृष्टीने पुन्हा एकदा नवीन वळण घेणारा काळ. या काळात कृषीचं चांगलं बस्तान बसलं होतं. सुबत्ता आली होती. एकाच कुटुंबात आता अधिकाऱ्यांची उतरण सुरू झाली होती. सर्वजण समान असण्याचा काळ संपून आता काही जण अधिक समान व्हायला लागले होते. जुन्या काळात भटक्या वृत्तीत स्त्री पुरुष दिवसभर एकाच प्रकारचं जीवन अक्षरशः एकत्रपणे व्यतीत करत होते. पण आता शेतीवाडीच्या विकासाबरोबर घरदारी आकार घेऊ लागलं होतं आणि त्यातून कामाची विभागणी सुरू झाली होती. पुरुषांनी बाहेरची शेतीभातीची कामं सांभाळायची आणि स्त्रियांनी घरात चुलमूल बघायचं अशी पद्धत सुरू झाली. आणि अधिकाराच्या कल्पनेतून स्त्रीला दुय्यम स्थान मिळालं असावं, कारण ह्याच काळात म्हणजे अपभ्रंश भाषेच्या काळात स्त्रियांची भाषा वेगळी होऊ लागलेली दिसते. बायकांची भाषा हळूहळू बदलून क्रियापदांची स्त्रीलिंगी रूपे वेगळी होऊ लागली आणि सर्व नामांमध्येही स्त्रीलिंगी रूपं वेगळी झाली. नादार्थी रूपांचा विकास याच काळात सुरू झाला आणि आधार दाखवण्यासाठी बहुवचन वापरण्याची पद्धत याच काळात सुरू झाली. संस्कृत भाषेत गुरुलाही त्वम म्हणण्याची पद्धत होती आणि आधार दाखवण्यासाठी भवान, अत्र भवान असं शब्द असले तरी बहुवचन वापरण्याची पद्धत मुळीच नव्हती. आधारार्थी म्हणून बहुवचनी रूपं वापरण्याच्या पद्धतीनंतर आजचे काही प्रकार पाहता त्या समाजाची एकूण विचारसरणी काय लक्षात येते. विचारसरणी काय आहे हे लक्षात येतं. आणि उदाहरणार्थ पंजाबी भाषेत आधारार्थी रूप नेहमी बहुवचनी आणि पुल्लिंगीच असावी लागतं. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला का? किती विलक्षण प्रकार आहे. अगदी आपल्या जन्मदात्या माता माऊलीबद्दल आदर व्यक्त करायचा झाल्यास आपल्याकडे प्रमाण मराठीत कोणताही वेगळा प्रकार अस्तित्वात नाही. कोल्हापूर वगैरे भागातील ब्राह्मणेतर समाजाच्या स्वतःच्या आईला आमच्या आई असा आदरार्थी बहुवचनी म्हणायची पद्धत आहे.
पुण्या मुंबईकडे सासूबाईचा उल्लेख अशा प्रकारे होतो. म्हणजे आदरार्थी बहुवचनी स्त्रीलिंगी रूप वापरलं जातं, पण पंजाबी भाषेत मात्र मेरी माँ असं मान्य होणार नाही. सर्वप्रथम म्हणजे आदरार्थीची हवाच म्हणजे झालं माताजी, आणि माताजी म्हटल्यावर एक वचन कसं वापरणार, बहुवचन हवं. मेरी माताजी, मेरी माताजी किंवा असं काही चमत्कारिक रूप होत नाही. किंवा पंजाबी कल्पनेनुसार आदरास पात्र होऊन बहुवचनासाठी पात्र ठरणारी व्यक्ती स्त्री कशी असते, म्हणजे रूप त्याचं म्हणजे. आणि असं करता करता प्रतिष्ठित रूप होतं मेरे माताजी इस वक्त घर पर, म्हणजे माझ्याही हाताघरी आहे. आपल्या एखाद्या मोठ्या बहिणीकडून आदर दाखवायचा झाला तर रूप होतं मेरे बहीणजी. दक्षिण भारतात कृषी आणि घर म्हणजे शेती आणि घर यांचा विकास खूप पूर्वीच झाला होता. म्हणून द्रविडी भाषांमध्ये म्हणजे तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच क्रियापदांमध्ये नव्हे तर सर्वनामांमध्ये स्त्रीलिंगी रूप वेगळी होती. आधुनिक भारतीय भाषांमध्ये उत्तरेकडच्या पश्चिमेकडच्या सर्व भाषांमध्ये हा लिंगभेद आढळतो, पण पूर्व भारतातल्या बंगालीत मात्र लिंगभेद नाही. तेथे स्त्री पुरुषांची भाषा एकच आहे. युरोपातल्या भाषांचा विचार केला तर तिथेही दिसतं की मध्य युरोपात म्हणजे आजच्या राजकीय नकाशातले युक्रेन, डेकिया वगैरे देशांचा प्रदेश म्हणजे सुपीक जमिनीमुळं गव्हाचं कोठार मानला गेलेला आज अजूनही असलेला प्रदेश, या भागात शेतीचा विकास झाला. त्याच्या जोडीने कुटुंब कल्पनेचा विकास झाला आणि स्वाभाविकपणेच त्यानुषंगिक कामांची वाटणी, अधिकारांची उतरण वगैरे गोष्टी युरोपात विकसित झाल्या आणि परिणामतः तिथल्या भाषांमध्ये लिंगभेद स्पष्टपणे दर्शवणारी क्रियापदाची रूप आणि सर्वनाम विकसित झाली. रूसी, पोलिश, चेक वगैरे सर्व स्लाव भाषांमध्ये हा भाषिक विकास स्पष्टपणे दिसून येतो. पूर्व युरोपच्या तुलनेने भिन्न परिस्थिती पश्चिम युरोपात होती. तिथली शेती तितकीशी चांगली नसल्यामुळे स्त्री पुरुष सारखेच कष्ट करत होते. पुरुषांच्या बरोबरीने स्त्री बाहेरची कष्टाची कामं करत होती आणि त्यामुळे तिकडच्या भाषांमध्ये क्रियापदांची वेगळी स्त्रीलिंगी रूप विकसित झालेली दिसत नाही. ज्या भाषांमध्ये स्त्रीलिंग रूप वेगळी असतात त्या भाषिकांच्या कानांना ती वेगळी स्त्रीलिंग रूप ऐकायची सवय झालेली असते. हैदराबादला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस हॉस्टेलवर असताना घडलेला एक प्रसंग आठवतो. लेखकांनी स्पष्ट केला आहे. एक बंगाली विद्यार्थी होता, अगदी दाराशीन स्वभाव असा धिप्पाड. एकदा जेवणाच्या वेळी तो आपल्या मित्राला मेसच्या दारात उभा राहून आलोच म्हणून बंगाली सांगत होता, अच्छी. पण त्याच ते छान बंगालीतलं बोलणं मराठी भाषिक विद्यार्थ्यांना इतकं विचित्र वाटत होतं की दाराशींसारख्या धिप्पाड माणसाच्या तोंडी ते मुळीच शोभत नव्हतं. म्हणजे मराठी कानांच्या दृष्टीने, कारण मराठी कानांना ते मी आली असं नागपुरी मराठीसारखं वाटत होतं. आणि त्यांचं ते वाक्य ऐकून आमच्या मराठी होळक्यातल्या भोपाळच्या 2 मराठी मुली म्हणाल्या की हा एवढा आडदान मुलगा पण अगदी मुलीसारखी आली गेली बोलतोय नाही का. म्हणजे हा भाषिक स्थान प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं कसं होतं तर आपण या घटकात बघितलं तर विद्यार्थी मित्र